रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहतात. देवाने एक माणसांची निराळीच घडण केलेली आहे. त्यांच्यामध्ये रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, नारळा फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. अंतू बर्वा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी अंतू असं एकेरी म्हणावं हे त्याचं वय नव्हे. मी 12-14 वर्षापूर्वी प्रथम त्यांना पाहिलं त्यावेळी त्यांच्या दाढीचे खुंट आणि कानावरचे आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोकट्या झाला होता. अण्णू गोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतुनी मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णू गोकटे वकील गेली कित्येक वर्ष ओळीनं म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आलेला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे असं अंतू ओरडतो. समोरासमोर कोणीही अंतूला अंतू म्हणत नाही, पण उल्लेख मात्र त्याचा सहसा एकेरीच होतो. किंबहुना कोकणातली सगळी मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन मात्र अंतू शेठ असं आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी ही फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून पापच तसं घडलं होतं. म्हणजे पहिल्या युद्धाच्या वेळी अंतूनी बंदरावरती कसलं तरी एक दुकान काढलं होतं. ते केव्हाच बुडालं, पण अंतू शेठ व्हायला एवढं कारण पुरेसं होतं. त्यानंतर अंतूनी पोटापाण्याचा उद्योग केल्याचं काही कोणाच्या स्मरणात नाहीये. 2 वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडी जमीन आहे. नारळीची 5-25 म्हणा, पोफळीची 10-15, रातांबीची काही अशी झाडं आहेत. 2-5 हापूस आंबे आहेत. कुठे फणस, कुठे चिंच उभी आहे. वाडवडिलांची घराच्या वाटणीमध्ये एक पडवी आणि खोली त्याला आलेली आहे. विहिरीवरती वहिवाटीचा हक्क आहे. या सगळ्या आधारावर अंतुशेठ उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिस्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेटी घ्यायला गेलो होतो आणि केसरीचा मागून अर्धा दस्ती काढाचा चष्मा कपाळावर घेत घेत अंतुशेठनी तडक प्रश्न केला होता, वकील साहेबांचे नाव आहे ना? हो हो, झटक्यात ओळखलं मी. बसा बसा बसा. बापू, अहो जावई बापूंना चहा मागवा. इतक्या एकदम सलगीत आलेला म्हातारा कोणी मला कळेच ना, पण अंतुशेठनीच खुलासा केला, अहो तुमचे सासरे दोस्त हो आमचे. हो, सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. ठीक आहे. केव्हा आलात पुण्याहून? परवा चालू. बरोबर, दिवाळ सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी. काय तुमचे दोस्त आहेत ते, तुम्हीच सांगा. वा, पुण्याचे तुम्ही बोलण्यात ऐकणार का आम्हाला? मग मुक्काम का आपली फ्लाइंग व्हिजिट? नाही नाही, आपलं मी आपला 2-3 दिवसांनी जाईल. उत्तम. अहो थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. हो, त्याने 6 महिने तळ ठोकला. शेवटी कसोबकर वकिलान एक दिवस खळं सारवायच लावलं त्याला. जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसे? बरोबर आहे, बरोबर. बापूशेठ ओळखलेत की नाही? आमच्या वकिलांचे जावई. आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार. हो. हे गिस्त्याने आम्हाला नमस्कार केला. चहा घेता? नको, उकडते फार. मी म्हणालो, अहो रत्नागिरीच उकडायचंच. म्हणजे गोठ्यात निजणाऱ्या बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून भागेल काय? रत्नागिरीत जर हवा थंड असती तर शिमला म्हणाले नसते आमच्या गावाला. पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास हो. अहो दुपारच्या वेळी मला सायकलीवर टांग आणि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअर कंडिशन. हो. मनमुराद हसत अंतुशेठ म्हणाले आणि वर आमचा कंट्री विनोद हो जावई बापू हेही ठेवून दिलं. बापूशेठ पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबाशेठासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका, नाही तर तुमच्यावर लिहितील एखादा फार्मास फारसं. अंतुशेठ बर्व्यापर्यंत माझी कीर्ती पोचल्याचा ऐकून झालेला आनंद हा बापूशेठ हेगीस त्याच्या प्रश्नांनी मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेठ म्हणाले, काय करतात? करतात म्हणजे काय? खुणे की काय तुम्ही हेगिस्ते? ती रद्दी काढा. 10 ठिकाणी बघा बघा बघा. त्या 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेले आढळेल तुम्हाला रद्दीत. बघा. अहो सिनेमात असतात. काय म्हणता? हेगिस्ते म्हणजे अगदी अजिम्या ब्रह्म पाहिले असा चेहरा करून माझ्याकडे बघायला. काय हो जावई बापू, एक विचारू काय?
मिश्किल प्रश्नाची नांदी चेहऱ्यावर दिसत होती. विचारा की एक सिनेमा काढला की काय मिळते हो तुम्हाला? मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो, त्यामुळे या प्रश्नाला मी चांगला सरावलो होतो. नाही होते सिनेमावर अवलंबून आहे. नाही पण आम्ही वाचलंय की काहीतरी 1 लाख 1.5 लाख वगैरे मिळतात. हो मराठी सिनेमामध्ये इतके कुठले आलेत? नाही समजा, पण 5 पूज्य नसली तरी 3 पूज्य पडत असतीलच. पडतात, कधी कधी बुडतात. हे चालायचं धंदा म्हटलं की चढणे आले आणि बुडणेही आले. आणखी एक विचारू काय? नाही म्हणजे रागावणार नसला तर हो, शेव रागवायचं काय नाही. म्हणजे सिनेमातल्या नट्यांच्या बद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असते की आपले गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले हे जे काही म्हणजे मी आपलं उगीच वेळ पांघरलं. वाचतात हो जावई बाबू, वाचतात. कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल. हे जे काही म्हणजे तर्जनी नासिका न्यायातला जो प्रकार आहे ना, ते तर्जनी नासिका न्याय चटकन हा काही माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतुशेठनी आपली तर्जनी अशी नागपुडीला लावत साभिनय खुलासा करून सांगितलं. तेवढ्यात हेगीच त्यांनी मागवलेला चहा आला. घ्या. अंतुशेठनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला एकदम रत्नागिरींच्या समस्त म्हैशी तुरताच गाभण काय रे झंप्या असं म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला. म्हणजे बशीत चहा ओतून फुर फुर करून फुंकायला सुरुवात केली. वास्तविक का त्या पोराला चहात दूध कमी आहे हे सरळ सांगता आलं असतं, पण म्हशी तुरताच गाभण असं विचारायचं. पण अंतुशेठचंच काय, त्या साऱ्या आळीचं बोलणंच तिरकं. अंतुशेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षामध्ये मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलोय. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतलं. 1-2दा गंजिफा शिकायचा प्रयत्नही केला आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती त्यांचं जीवनविषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकलं. त्यांची विशिष्ट परिभाषा सुद्धा मला तिथेच कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फाणस घेऊन रे गोविंद भट टाकतोस काय 2 डाव किंवा परांच्या जागा आहे झाला तुझा अजगर अशा आरोळ्या मारीत पत्त्यातले भिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीमध्ये मी देखील भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की मग पानं टाकून जावई बापू म्हणा हो चांगला असा एखादा मालकंस गड बोल्या कुठ रे थोडा तबला पाहुण्याबरोबर हो खातुशे उघडा तुमचा खोका अशा परभळशी बद्दल. मग मी सुद्धा आवाज साबीप करून घेत असे. नरड्यात मजा आहे तुमच्या. ही दाद मिळायची. 1-2 वर्षात कधीतरी एखादी फेरी रत्नाला घडत असे. दर फेरीमध्ये मात्र एखादा मेंबर गळाल्याचं कळायचं. हो दामू काका दिसले नाहीत कुठे? अंतुशेठ कोण? दामूने ना, तो चैनीत आहे. अरे वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापतीये आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे काय वाघाचे पंजे. दामून येण्याची रत्नागिरीहून झाली हो बदली असं म्हणून अंतुशेठनी आकाशाकडे बोट दाखवलं. अरे 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 कळलं नाही हो मला. कळणार कसे? दामून येणार चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहे? केसरीत आला होता आपला गृह्य संस्कार, मन मिळावू, प्रेमळ व धर्मपरायण होते वगैरे वगैरे. छापणारे काय द्याल ते छापतील. दामून येणार कसला प्रेमळ. ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच. एके रात्री उकडताय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला सापडला पहाटे. पुण्यवान माणूस हो. पण गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठडू की रत्नागिरीत 2 पालख्या निघाल्या आषाढीला. एक विठोबाची आणि दुसरी दामून येण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तूपारांचं सीमोल्लंघन केलं नी अवघ्या देहाचे सोने झाले. इजा झाला बिजा झाला. आता तिजाची वाट पाहतोय मिस्किलपणाने खांदा उडवीत अंतुशेठ म्हणाले. 5 फुटाच्या आत बाहेरची उंची, तांबूस गोळा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली एक टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघावर पंचा, पायात कोकणी वाहणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली,
त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना अशी जीभ लावीत लावीत बोलायची खोड. आणि या साऱ्या साधा सकट वजन सुमारे 100 पाऊंड. या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टीत एक गोष्ट मात्र ताजी होती, ती म्हणजे सानुनासिक पण सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी. अंतुशेतच नव्हे तर त्या आळीतले त्या वयाचे सगळेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा एकाच आडवळणाचे. भाषेला म्हणजे कशी फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही, गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही, आणि खाण्यामध्ये चवीपेक्षा उदरम भरणम हाच स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी कुरकुरली नाही आणि आहे म्हणून वेगाने पळाली नाही. चाल मात्र कोकणी वाटीसारखीच सदा नागमोडीची. अहो, नशिबात अश्वत्थाम्या घरच्या पिठाच्या दुधाची वाटी, त्याच्या घरी पिठाचं दूध झालं. इथे देवानी नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्यातल्या खोबऱ्याहूनही करवंटीची सलगी अधिक. उन्हाळ्यात एकदा कुठली तरी दुय्यम दर्जाची मुंबईची एक नाटक कंपनी झापाच्या थिएटरात एकच प्याला घेऊन आली होती. संच आपला जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्या तिथे चिरी म्हणजे चित्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली. अंतुशेठ फरकापल्याला मॅनेजरशी चर्चा करत होते. कशी काय गर्दी? ठीक आहे, ठीक, प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात? अच्छे म्हणून झिटकत नाही काय पाल झिटकल्यासारखी? पहिला अंक ऐकला मी इथूनच. तुमच्या सिंधूच्या पार्ट्यात काही दम दिसत नाहीये. लागे हृदयी हुर हुर म्हणजे अगदी पिचकवणी म्हटलं नी. बालगंधर्वांचे ऐकले होते काय? मॅनेजरही जरा उखडले. आग्रह नाही आमचा, तुम्ही नाटक बघायला या असा. अहो, गावात तर आग्रहाचे बोर्ड टांगले आणि काल घरोघर जाहिरातीचे अक्षत घेऊन देखील हिंडत होते तुमचे बँडवाले. अहो, एवी तेवी रिकाम्या खुर्चीच नाटक दाखवायचे. 4 आण्यात जमवा. 4 आण्यात बघायला काय डोंबऱ्याचा खेळ आहे का? अहो, तो बरा समजले. आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढचे कशी आता पदाला जमले फक्कड तर थाळीत 4 आणे जास्त टाकीन. बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर आणखी उखडला. तेवढ्यात अंतुशेठची नजर माझ्याकडे वळली. नमस्कार हो जावई बापू. नमस्कार. काय जमलाय काय एकच प्याला? ठीक आहे, फुकट पासात वाटतं तुम्ही. बाकी तुम्ही त्यातलेच. एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात. अहो नाही हो, हे बघा, हे फार तिकीट आहे. मग ठीक आहे असे मुळमुळचे उत्तर दिले. दमड्या मोडल्यात ना तुम्ही. अहो, तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला. अहो, सिंधूचा पार्टी कसला? बाई आहे ती काम करणारी. सांगताय काय? अहो, कसला हो आवाज आणि कसल्याचं दिसणे मनात आणि तर कडेवर घेईन सुद्धा करा. अहो, सिंधू कसली? सिंधुदुर्ग. पाहिलंच वाटतं नाटक तुम्ही. उगीच जरा त्या कोपऱ्यातली 2-4 झाप बाजूला करून पाय घाट का वर. ह्याच्यापेक्षा दशावतारी बरी. काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतुशेठ तिथून निघून गेले. बाकी अशा दिवस रात्र पिंका टाकीतच त्यांचं आयुष्य गेलं. अंतुशेठची माझी आता इतक्या वर्षाची ओळख, पण त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसं कधीच कळलं नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदा मला फक्त माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतुशेठच्या मुलाचा उल्लेख आला होता. म्हणजे अंतुशेठला मुलगा आहे? आहे म्हणजे काय? चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर? बायकाळ्याच्या स्टेशनावर तिकीट गोळा करतो. चेहऱ्यावरची सुरकुती हलवू न देता अण्णा. मग वडिलांना काही मदत वगैरे करत नाही वाटतं? अहो, करतो कधी कधी. अहो, त्यालाही संसार आहे. त्यातून बीबीसीआयला JIPचा डबा जोडलाय. त्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर स्वतंत्र कोश तयार होईल. बीबीसीआयला JIPचा डबा जोडणं म्हणजे आंतरजातीय विवाह. हे लक्षात यायला मला थोडा उशीर लागला. काय लक्षात आलं ना? त्या अंतुशेठच्या स्नानसंध्येची जरा तिथे पंचायत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आम्हिकेही चालतात असं म्हणतात. आमच्या अंतुशेठचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता.
गणित चुकल्यासारखा परतला. दसरा दिवाळीला अंतू बर्व्याला मिळते आपल्या मनी ऑर्डरीतून पित्रप्रेमाचे ते पोचत 5-10 रुपयाचे. तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप तूप असे सांगत आणि उगीच खुर्दाखोळ कळवतो 4 दिवस खिशात हात घालून. बरोबर आहे. अहो तिकीट कलेक्टरला पगार काय असणार? पगार बेताचाच, पण चवल्या पावल्यांची अशी म्हणे चालतात. खरं खोटं देव नाही आणि चालायचं तो घेतलं तर घेऊ देत काय. अहो 8 आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाख रुपये खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत. लोकनियुक्त प्रतिनिधी. राजकारण हा तर अंतुशेठच्या अड्ड्यातला म्हणजे लाडका विषय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावर आणि तत्वप्रणालीवर त्यांचे म्हणजे मौलिकच विचार. कोकणामध्ये दुष्काळ पडला होता, तसं तिथे नेहमीच दुष्काळ, पण हा दुष्काळ अंतुशेठच्या भाषेत सांगायचं म्हणजे फामिन ऍक्टान्वये पास झालेला. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम. कोणीतरी संध्याकाळी अंतुशेठना विचारलं, काय अंतुशेठ भाषणास दिसला नाही? कुणाच्या? नेहरूच्या. अरे दुष्काळ पडला इथं तर भाषणे कसली देतो? तांदूळ दे. हे म्हणजे भाटियाच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो बोंब बोलतोय तिथे, त्याचा ह्याच उपयोग नाही, ह्याचा त्याच उपयोग नाही. तुम्ही खुळे की काय? आला नेहरू चालले बघास आणि रत्नागिरी दाखवली काय त्यास? बाळ गंगाधर टिळक जन्मली ती जागा खोली आणि काठ. अरे गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता काय रे? तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून. कुणाची तरी खाट दाखवली दिले ठोकून. याच्यावर टिळकान पहिले त्या केले. पुरावा काय? पुरावा काय? त्या टिळकाच्या आईशीचे बाळणपण केलेली सुईण होती साक्षीस. टिळकाचे सोड 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. तू जन्माला आलास ती खोली तुझ्या मातुश्रीस तरी सांगता येईल काय? म्हातारीस विचारून घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकांच्या आणि नेहरूंच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडायचा की या मंडळींची आदराची स्थानं तरी कुठली? कुणाचा तरी मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतुशेठ चटकन म्हणाले, सर्कशीत काय हो? पूर्वी एक प्रोफेसर छत्रे होता. कुणीतरी नवं दुकान काढलं, लगेच दिवाळ्याचा अर्ज मागून ठेव म्हणावे. आजकाल आशीर्वाद. जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी पाहिली आहेत देव जाणे. त्यातली निम्म्याहून अधिक माणसं मनी ऑर्डरवर जगतात आणि त्यातले पैसे वाचून दावे लावतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीर आहे, नारळीची बनं आहेत, पोपळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्याचं विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं काय? एक भयाड विनोदाचं अभेद्य असं कवच. कशाहून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठने आपलं भाष्य सुरू केलं. अहो कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरी झाला नाही. पक्का तो त्यास नेमके ठाऊक इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही आणि त्याच्या त्या दांडीचे नाही. आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्यापेक्षा उघडे. सुता विधात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू शेठ बरं का जन्मभर जाणव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टर देखील घाबरला नाही का? तिसरे शस्त्र म्हणजे उपासाचे. इथे निम्मे कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्याच उपाशी माणसाचे कौतुक आम्हाला कसले नाही. माणूस असेल मोठा हो पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठच्या खात्यावर? आणि स्वराज्याचा वगैरे म्हणाल तर त्याचा संबंध गांधीशी नाही, टिळकाशी नाही, सावरकराशी नाही. मग स्वराज्य का आकाशातून पडलं ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो लुटण्यासारखं शिल्लकच काय राहिलं होतं इथे. धंदा बुडीत खाती जायला लागला. फुकलं मी दिवाळं. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकरडे. हे सगळे चक्र नेहमी क्रमेण होत असतं. सत्ता इंग्रजाची नाही, नेहरूची नाही, जनतेची नाही, कोणाची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची. मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला? अहो खुळे की काय तुम्ही? विश्वेश्वर घट्ट आहे राजवड्यावर. अहो एक खेळ करून दाखवल्यात त्यांनी. 150 वर्षाच्या गुलामीचा कसला आलाय खेळ? अहो 150 वर्ष तुमची. ब्रह्मदेवाच्या रिष्टवाच्यातला काटा सेकंदान देखील सरकत नाही 1000 वर्ष ओलांडल्याशिवाय. कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंड हे तत्वज्ञान सांगायला लागली की काळीज हादरतं.
अहो समाजवाद कसल्या समाजवादाच्या गप्पा आहेत हो गप्पा. अहो एक आंब्याचे पान देखील नसते हो दुसऱ्यासारखे. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडे निराळे. सगळ्या माणसांची नशिबे सारखी होतील कशी? घटकाभर धरा तुमचा आला समाजवाद. तो आमच्या रत्नागिरींचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतोय नाही तशी आली कोकण रेल्वे आणि ती गेली पांडुगुरुवाच्या परसातून. म्हणून त्या छोट्या पांडूच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार आहेत काय? आणि हात नाहीत म्हटल्यावर कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. या तुमच्या राज्यात छोटा पांडू कसणार काय आणि कसा? तो तसाच राहील. स्वराज्य आले म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गडबोल्याचे धोंड आत गेले नाही. हे दावे उभे राहायचेच समाजात. अहो रामराज्यात देखील मारुतीचे शेपूट उपटून रामान आपल्या पाठीस नाही जोडले. तो नरच राहिला आणि हा वानरच राहिला. अशा वेळी अंतुशेठच्या जिभेवर सरस्वती नसते. बरोबर आहे नाही उगीच तोंड देखले बरोबर आहे म्हणू नका त्या शामराव मुरकुट्यासारखे. चुकत असेल तर कान उपटा. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान खरे पण शिक्षणात थोर आहात. अंतुशेठच्या असल्या भाषणावर केवळ तिरका विनोद नसतो तर कुठेतरी काहीतरी जळत असतं. गेल्या 4-5 वर्षात रत्नागिरीला फार वेळ जाता आलं नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आलं, डांबरी रस्ते आले. मी देखील 2-3 वर्षापूर्वी गेलो त्या अंतुशेठला म्हणालो, अंतुशेठ रत्नागिरी झकपक झाली हो तुमची. विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज? हे हो काळो खाय तो बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय? दळीद्रच ना. अहो पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कवले हे बघायला वीज हो कशाला? आमचं दळीद्र आपलं काळोखाचं दडलेलं बरं असं म्हणून पुन्हा आपले मनमुराद करून हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णू गोपटा झालेला मला दिसला. शिवाय अड्ड्याचे आणखी 1-2 मंडळी निजधामाला गेल्याचंही कळलं. कधी नाही ती एक कारुण्याची आणि गोडव्याची झाक अंतुशेठच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असत. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीच बदलला हो वरच्या जागेवर अंतुशेठ आपणून सांगत होते. म्हाताऱ्याला काशी, विश्वेश्वर, हरिद्वार, ऋषिकेश घडवून आणले नाहीत. माउंड घातले जोरदार शंभू जोगळेकरां. गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शिलबंद करून आठवणीने घेऊन आलाय माझ्यासाठी. पुढच्या खेपेस याल तेव्हा त्याचे शील फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जाऊ बापू. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतुशेठच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सील बंदच होता. वा 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 कॉंग्रॅच्युलेशन हो जावळे बापू. कळले आम्हाला कळले जाऊन या हो. एक रिक्वेस्ट आहे. आता इंग्लिश बोलले पाहिजे तुमच्याशी. कसली रिक्वेस्ट? तेवढा कोहिनूर हिरा बघून या हो. माझी आपली उगीच तेवढी इच्छा आहे. पिंडास कावळा नाही शिवला माझ्या तर कोहिनूर कोहिनूर म्हणा शिवेल. परत आल्यावर सांगा हो कसा दिसतो तू. लंडन पॅरिस सगळं बघून या. हा मला उगीच त्यांच्या पाया पडावं असं वाटलं. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. आयुष्यमान हो आयुष्यमान. श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे तुम्हाला. मी निरोप घेतला आणि 4 पावलं टाकली असतील लगेच हात ऐकू आले. हो जावई बापू. काय अंतुशेठ काय जाताय ते एकटेच की सपत्नीक? नाही आम्ही दोघेही जातो. हे चांगलं केलं. नाही उगीच एक किडा आला डोक्यात म्हणून म्हटलं. परदेशी विद्या शिकायला निघालात. देवयानीची कथा आठवली. काय आमच्या मुलीचे आशीर्वाद सांगा हो. तुमचे भाग्य तिच्यामुळे आहे. तुम्हास म्हणून सांगून ठेवतो मनात ठेवा. कुठे बोलू नका. 40 वर्षापूर्वी आमची ही गेली दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. हो शेकड्यान आंबा घेतलाय एकेकाळी त्या झाडाचा. पण भाग्य कुठल्या वाटेने जातं ते बघा. असो सुखरूप या हो. इथून प्रयाण केव्हा? उद्या सकाळच्या एसटीने जाणार. डायरेक्ट मुंबई की काय? हो हे चांगलं केलंस. एकदा तो प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणसाने पृथ्वी प्रदक्षिणा अहो परवा वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला. अजून हाडांचा हिशोब जमावतोय. 7-8 हाडे हरवली म्हणा. अंतुशेठ तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता. पहाटे 5 वाजता एसटी स्टँडवर अंतुशेठची जावई बापू अशी खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतुशेठनी वैद्याच्या पुडीसारखी पुडी माझ्या हातात दिली. तुमचा विश्वास नाही हे ठाऊक आहे मला. पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगार आहे.
विमानातून जाणार म्हणून कळले वकील साहेबांकडून. एवढी पुडी काही जड नाही खिशाला. एसटी सुटली आणि अंतुशेटनी आमच्या कुटुंबियांच्या बरोबर सदरावर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीच आघात करून गेलं. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्या.